पक्षाच्या शुभेच्छा, पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिल्यांदा असं घडतंय की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पत्रकारांना इथे बोलून त्याचा सन्मान करतो. एरवी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिवस साजरा व्हायचा, तिथे बोलवलं जायचं, काहीतरी तुम्हीच कार्यक्रम घ्यायचे, तुमच्याच कार्यक्रमामध्ये आम्ही अतिथी म्हणून यायचो आणि तुम्ही बोलता आमचा सन्मान करायचो आणि तुमच्याबद्दलचे काही चांगले गुण जे काय असेल ते सांगायचो. भारतामध्येच म्हणा तुम्ही, महाराष्ट्रात आहे, स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं सगळ्या स्वातंत्र्य सेनानीचा हातभार आहे तेवढ्या वृत्तपत्रांचा आहे. त्या काळी वृत्तपत्र फारच अतिशय मोजके होते, पण त्याचाही मोठा हातभार आहे. लोकांना काही विचार कळवायचे झाले तर त्यावेळी इतके वाहनं नव्हते, काही मोबाईल नव्हता, की कम्प्युटर नव्हतं, काही फोन नव्हते, काहीच नव्हते. काही विचार पोहोचायचे तर कशाच्या माध्यमातून पोहोचवायचे, अशी काहीतरी पत्रकं काढली जायची. त्यावेळेस जी काही वृत्तपत्र असेल त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्याबद्दलच्या भावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्या माध्यमातून जनजागृती केली जात होती. म्हणजे देशासाठी देखील या वृत्तपत्रांनी खूप मोठं काम त्या काळी केलेलं आहे. काळ बदलत गेला तसं तसं वृत्तपत्राचं स्वरूपही बदलत गेलं. आता म्हणजे ऍक्च्युअल वृत्तपत्र आणि डिजिटल वृत्तपत्र हे जास्त सुरू झालं. म्हणजे तुमचं पेपर सकाळी येण्याच्या आधीच तो मला वाटतं रात्री सगळे तर डिजिटलच्या याच्यामध्ये येऊन जात होते. पेपर पण म्हणजे तुमच्या युट्यूबच्या न्यूजच्या वेगळ्या, पण त्याच्या व्यतिरिक्त तुमचं न्यूजपेपर जे आहे हा आधीच येऊन जातो डिजिटल याच्या मीडियामध्ये आणि तिथेच तो जास्त वाचला जातो, तिथेच बरेच जण त्याच्यात पाहिले जातात. पण प्रत्यक्ष वृत्तपत्र आणि तो डिजिटल तुमचंच वृत्तपत्र डिजिटलच्या जेव्हा येतं ते आधी वाचलं जातं. म्हणजे हळूहळू हा सगळा प्रिंट मीडियाचा तो डिजिटलायझेशन होत आहे, त्यातून तिकडे चालला. पण तरी अजूनही असा एक वर्ग आहे की जो सकाळी उठल्यावर त्याला न्यूजपेपर हातात लागतो, पाहावा लागतो आणि वाचावं लागतं. म्हणजे अजूनही मला तुम्ही डिजिटल पेक्षा प्रत्यक्ष पेपर मध्ये काय बातम्या आल्या काय आल्या ते पाहणं जास्त पसंत करतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आम्हाला त्याची कल्पना नसते, सुद्धा काही माहिती नसते, की अचानक ते न्यूजपेपर मध्ये तुम्ही प्रत्येक तरी असं काही घडलंय, असं काही झालंय, ते तुमच्याच माध्यमातून करतात. विशेषतः अशा खाचा खळगा जे असतात, नगरमध्ये हे चोरी झालं हे झालं, त्या गोष्टी आपल्यापर्यंत काही माहितीच नसतात, ते तुमच्या माध्यमातून करतात. बऱ्याच भानगडी अशा ज्या प्रत्येक वृत्तपत्र जो असो स्वतःची काहीतरी वेगळी आयडेंटिटी त्याने करून ठेवलेली. काही क्राईम साठीच काम करतं स्पेशली, काही पोलीस स्टेशन मध्ये जाणाऱ्या बातम्या असतील, काही सामाजिक स्तरावरच्या बातम्या आहेत त्याच्यातच काम करत असतं. प्रत्येकाने आपलं काही ना काही वेगळं असं महत्व तयार करून ठेवलेलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक न्यूजपेपरचं आपलं काहीतरी वेगळं महत्व आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की कोणता राजकारणी असो का कोणता मोठा नेता असो का कोणता पोलीसवाला असो का कोणी असो, कोणाला घाबरतात आहे कोणी कोणाला घाबरत नाही. पण न्यूजपेपर म्हटलं की जाऊ दे तुझ्या काय बातमी होते कोणाच्या बद्दल, म्हणजे आपण कोणाला काही बोललं आणि त्याची बातमी आली की लगेच ते लोकांमध्ये जाते. म्हणून न्यूजपेपरचं एक वेगळं महत्व, जो अंकुश ज्याला आपण महत्व ठेवायला पाहिजे तो अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा उपयोग नेहमी चांगल्यासाठी झाला पाहिजे. देशाच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. या चांगल्या गोष्टीसाठी या सगळ्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. फक्त याने मला आज दिली म्हणून तिथं काही करायचं, त्याने मला बोलवलं म्हणून करायचं, वृत्तपत्राने असं कधीच करता कामा नये. कारण तुमची भूमिका ही जशी एक लोकप्रतिनिधीची भूमिका असते की निवडून आल्यानंतर त्याने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. तो कुठल्याही काय जातीचा नसतो किंवा याचा नसतो, त्याने सगळ्यांना घेऊन काम केलं पाहिजे. तसं वृत्तपत्रात की त्याने सगळ्यांसाठी सेम समान न्याय ठेवला पाहिजे की ह्याच्याने समाजाचा काय भला होणार आहे. मी नेहमी तुम्हालाही सांगत असतो की समाजामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी खूप घडत असतात, त्या टीआरपीच्या नादामध्ये निगेटिव्ह गोष्ट जास्त पुढे येतात. आता शेवटी हा कॉम्पिटिशनचा जमाना असल्यामुळे तुम्हालाही काही इलाज नसतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की तुम्हाला पसंत पडत नसेल नाही असेल, पण शेवटी त्या टाकावं लागतं, तुम्हाला लिहावं लागतं त्याच्याबद्दल. कारण ते रेटिंग वाढवायचं जास्त महत्व सध्या आलेलं आहे. पण तरी समाज चांगला घडवायचा असेल
तर समाजामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात ज्या समाजाच्या पुढे आणल्या गेल्या पाहिजे. ते काम तुमच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. आणि असं जर नेहमी निगेटिव्ह होत गेलं तर सगळ्यांचा ट्रेंडच निगेटिव्ह होऊन जाईल, सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच निगेटिव्ह होऊन जाईल आणि ज्याचं त्याचं माइंड पण निगेटिव्ह होऊन जाईल की समाजामध्ये चांगलं काही घडतच नाही. आणि विश्वास ठेवा, तुम्ही पाहता, तुम्ही समाजामध्ये फिरता, खूप पॉझिटिव्ह गोष्टी समाजामध्ये असतात. कितीतरी चांगली कामं करणारे लोक असतात की ज्याचा कुठेच काही कोणाशी संबंध नसतो, जो कधी माध्यमांमध्ये येत नाही की कुठल्या न्यूजपेपरमध्ये नसतं की त्याचं कोणाशी काही घेणं नसतं, पण तो समाजासाठी खूप चांगलं काम करत असतो. अशी समाजामध्ये खूप चांगली लोक आहेत. आम्ही काही संस्थांच्या कामं बघतो की त्या संस्था अशा लोकांना शोधतात आणि त्या लोकांचा सत्कार करतात, त्यांना गुणगौरव करतात की या समाजामध्ये हा असा माणूस आहे की जो काही आपल्या अपेक्षा न ठेवता त्याचं काम करतो, समाजासाठी चांगलं काम करतो. अशा लोकांनाही तुम्ही जर हायलाईट केलं तर अजून काही लोक मोटिवेट होतील आणि समाजासाठी चांगलं काम करण्यासाठी ते प्रेरित होतील. आतापर्यंत समाज घडवण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे. तसंच योगदान पुढेही चालू ठेवत राहा. शेवटी हा देश जसा पुढाऱ्यांचा आहे, समाजसेवकांचा आहे, सगळ्या नेते मंडळीचा आहे, तसा तो तुमचाही आहे. तो देशासाठी काम करणं आणि या समाजाला वाचवणं तशी आमची जबाबदारी, तशी तुमची ती जबाबदारी आहे. आतापर्यंत ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे पार पडली, पुढे ती सगळी व्यवस्थितपणे पार पडत राहावी अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना पुनश्च एकदा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आलेल्या माझ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आमच्या भारतीय जनता पार्टी, आमचे संजय भाऊ सावकारे यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मराठी पत्रकार दिन असल्याने आपल्या सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार सन्मान भारतीय जनता पार्टीतर्फे व्हावा अशी इच्छा माननीय संजय भाऊंनी बोलून दाखवली आणि आम्ही ते आज आपली कृतीत उतरून दाखवलेली आहे. आजच्या भारतीय जनता पार्टीच्या या परिवाराचा सत्कार स्वीकारण्यासाठी तुम्ही परिवारातलाच आहात, आपण आलात याबद्दल मी तुमचं आभार मानेन. आणि आपण या पत्रकार दिनाच्या दिवशी या शहराचं चांगलं व्हावं आणि या शहरात चांगलं होईल अशी आशा व्यक्त करून आजचा पत्रकार दिन साजरा करूया. जास्त बोलण्याने कारण वेळ झालेला आहे आणि मंत्री महोदयांनाही पुढे काम असल्याने मी माझे भाषण आटपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट